तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं सावली सारंग ऑफिसला जाण्यासाठी निघत असता. त्यावेळी बबलूही तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी त्यांच्याकडे जात असतो. त्यावेळी सारंग आणि सावली म्हणू लागता की बबलू, आज आम्ही दोघेजणच ऑफिसला जाणार आहे. पण तेवढ्याच वेळात किरण मात्र ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन येत असते. त्यावेळी सारंग आणि सावली विचारू लागता, काय ग किरण, तू पण ऑफिसला येणार आहे का? त्यावेळी किरण म्हणू लागते, हो मी पण ऑफिसला येणार आहे. त्यावेळी सावली आणि सारंग म्हणू लागतं, नाही किरण, तू घरीच थांब, अशा अवस्थेत तू नको ऑफिसला येऊ. त्यावेळी मग किरण म्हणू लागते, मी जर घरी राहिले तर माझ्या डोक्यात तेच विचार येत राहतील. जर मी ऑफिसमध्ये येऊन दुसरं काही काम केलं तर सतत माझ्या डोक्यात दुसरे तरी विचार येतील आणि मला बरंही वाटेल. त्यानंतर ते सगळेजण तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करतात, पण किरण काही ऐकत नसते. आणि मग त्यानंतर फायनली ते चौघेजणी ऑफिसला जाण्यासाठी निघत असतात. दुसरीकडे अमृता किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तेवढ्याच वेळात राजकुमार मात्र तिथे येतो. त्यावेळी राजकुमारला मात्र त्या अमृताला सोनोग्राफीसाठी घेऊन जायचं असतं. त्यावेळी आता राजकुमार तिला म्हणू लागतो की चल बरं अमृता, आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. पण त्यावेळी अमृता सांगू लागते, अहो तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये कुणीच नाही, मी एकटीच आहे, मला घरामधलं सगळे कामं करायचे, स्वयंपाक पण बनवायचा आहे. पण त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, अमृता तू असं कसं बोलू शकतेस, आपल्याला डॉक्टरांकडे जाणं हे गरजेचंच आहे ना. पण त्यावेळी अमृता म्हणू लागते, अहो तुम्हाला कसं कळत नाही, एका दिवसाने काय होणार आहे, आपण उद्या जाऊ ना. त्यावेळी मग राजकुमारचाही नाईलाज होतो आणि राजकुमार मात्र तिथनं तिला काळजी घ्यायला सांगतो आणि मग गॅरेजवर निघून जातो. दुसरीकडे अलका आणि जगन्नाथ अस्वस्थ बसलेले असतात. ते त्यांचीच पत्रिका बघत असतात. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, काहीतरी असं संकट येणार आहे, मला तर असंच वाटतंय. त्यावेळी अलका खूप घाबरते आणि म्हणू लागते, देवा आता कुठलं संकट येणार आहे आमच्यावर. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, खरं तर असं संकट म्हणूनच नाही, पण काहीतरी वेगळंच घडणार आहे. आता मग ती चांगली बातमी असो का ती वाईट असो, पण काहीतरी असं घडणार आहे. त्यावेळी मग अलका म्हणू लागते, हो आपल्या आयुष्यात चांगली बातमी घडणार म्हणजे सावलीचं काहीतरी चांगलं होणार आहे का? त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतं, खरं तर ना सावलीचं नाही तरी बातमीनं आपल्याच दोघांच्या आयुष्यात येणार आहे. त्यावेळी मग अलका तर खूपच घाबरते, तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी अलका म्हणू लागते, आता खरंच काय घडतंय काय माहिती. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, आता ते काय घडणार आहे ते तर मला माहीत नाही, पण येत्या 2 दिवसामध्ये ना काहीतरी अनपेक्षित घडणार आहे, हे मात्र माझी खात्रीनं मी सांगू शकतो. पण काहीतरी चांगलीच बातमी आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. त्यावेळी मग अलका विचारात पडते. दुसरीकडे ती किरण मात्र ऑफिसमध्ये काम करत असते आणि तिचीच विचारपूस करण्यासाठी बबलू तिच्याजवळ येत असतो. त्यावेळी किरण मात्र बबलूला म्हणू लागते की बबलू, तू माझी इतकी काळजी नको घेऊ, तू माझ्यासोबत ना नॉर्मलीच वाग. आता तू जर माझ्यासोबत असं वागला आणि बाकीचे इतर लोकही माझ्यासोबत तसं वागले, माझी तशी काळजी घेतली ना, मला मात्र ते चांगलं वाटणार नाही. त्यावेळी मग बबलू म्हणू लागतो, ओके किरण, मी नॉर्मली तुझ्यासोबत वागतो. त्यानंतर मग किरणही हो म्हणते. त्यानंतर बबलू तिला काय काम करायचं असतं ते सगळं काही सांगत असतो. मग तेवढ्याच वेळात बबलूला मात्र पोलीस स्टेशनवरून एका इन्स्पेक्टरचा कॉल येतो. ते सांगू लागता की किरणच्या बाबांचा ज्यांच्याकडून खून झाला आहे ना, त्यांच्या काही आरोपींना मी अटक केली आहे. तुम्ही मात्र आता पोलीस स्टेशनला या आणि काय ती खात्री करून घ्या. त्यावेळी बबलू हो म्हणतो आणि मग किरण आणि बबलू सारंग आणि सावलीकडे जात असतात. त्यांना मात्र जे काही इन्स्पेक्टरने सांगितलेलं असतं ते सगळं काही सांगू लागतो. त्यावेळी किरण म्हणू लागतो की मी आणि किरण आता लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जाऊन येतो. त्यावेळी सावली आणि सारंग हो म्हणता आणि त्यांना काळजी घ्यायलाही सांगत असता. तेवढ्याच वेळामध्ये किरण आणि तो बबलू बाहेर येत असता. बाहेर आल्याच्या नंतर बबलूच्या असं लक्षात येतं की अरे यार, आपल्या स्कूटीची चाबी आतमध्येच राहिली. पण मग आता बबलू स्कूटीची चाबी आणण्यासाठी ऑफिसमध्ये परत जातो. तर इकडे किरण एकटीच उभा राहते. तेवढ्याच वेळात त्या गुंडांची गाडी येते. बबलू मात्र त्याची चाबी शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही चाबी सापडतच नसते. दुसरीकडे किरण मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारत बबलूचीच वाट बघत असते. तो गुंडा मात्र त्याला किडनॅप करायचा असतो. तो मात्र किरणच्या हेरीवरच असतो की जेव्हा मला संधी भेटेल ना, लगेच मी याला बेशुद्ध करून गाडीबंद टाकीन. दुसरीकडे बबलू मात्र चाबी शोधत असतो. त्याला काही चाबी सापडत नसते म्हणून सावली तिथे येते. सावली विचारू लागते की बबलू दादा काय झाले. तेव्हा बबलू तिला सांगतो. तेव्हा तीही मात्र त्याची मदत करू लागते. दुसरीकडे किरण मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारते. ती फोनवर बोलत असते. तेवढ्याच वेळात तो गुंड मात्र तिच्या पाठीमागून येतो आणि तिला बेशुद्ध करतो. दुसरीकडे बबलूला चाबी सापडलेली असती. लगेच बबलू चाबी घेऊन बाहेर पडतो. तोपर्यंत त्या गुंडांनी मात्र शिवानीला बेशुद्ध करून गाडीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो. बबलूने मात्र त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. बबलू मात्र त्या गाडीच्या पाठीमागेही पळतो. त्या गाडीचा फोटोही काढून घेतो आणि मग तो घाबरतच सावली आणि सारंगकडे परत जातो.
दुसरीकडे राजकुमार दुपारी गॅरेजवरून घरी आलेला असतो. तोपर्यंत अमृताने मात्र जेवण केलेलं नसतं. ती राजकुमारचीच वाट बघत बसलेली असते. जेव्हा राजकुमार घरी येतो तेव्हा स्वतःच्या हाताने दोघांसाठी पण ताट वाढून घेतो आणि अमृताला त्याच्या स्वतःच्या हाताने जेवण भरवत असतो. राजकुमार आणि अमृता मात्र जेवण करतावेळी छान अशा गप्पा मारत असता. त्यानंतर ते त्यांच्या भविष्याची स्वप्न रंगवत असता. पण तेवढ्याच वेळात अमृताच्या असं लक्षात येतं की तिचं तोंड आलं आहे. आता त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, बापरे, मग आपण तुझ्या हातावर मेहंदी काढू म्हणजे तुझी उष्णतानं बाहेर निघून जाईल. त्यावेळी आता अमृताई म्हणते, बघा आता मेहंदी काढायला कुणाला बोलवायचं आहे तर तुमचं तुम्हीच बघा. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो, हो मी बघतोय. दुसरीकडे बबलू जात असताना त्याला त्या किरणचा मोबाईलही सापडलेला असतो. तो मोबाईल घेऊन सारंग आणि सावलीकडेच जात असतो. बबलू परत आलेला बघून सावली आणि सारंग तर आश्चर्यच वाटतं. ते विचारू लागता की बबलू आता काय झाले, किरण कुठे आहे. तर बबलूला डायरेक्टली रडायलाच येतं. बबलू सांगू लागतो की त्याने जो बाहेर घडलेला सगळा प्रकार असतो तो सावली आणि सारंगला सांगितलेला असतो. त्यांनाही मात्र ऐकून धक्काच बसतो. त्यावेळी बबलू रडतच स्वतःला दोष देऊ लागतो, म्हणू लागतो हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तर दुसरीकडे तारा इकडं ऑडिशनची प्रॅक्टिस करत असते. तेवढ्याच वेळात राजकुमार तिथे येतो. आता राजकुमारला बघून तारा मात्र थोडीशी घाबरते. तारा म्हणू लागते की काय झाले राजदादा, सोमकडे काही काम आहे का. त्यावेळी राजकुमार म्हणतो, नाही माझं सोमकडे नाही तुझ्याकडेच काम आहे. त्यावेळी आता तारा म्हणू लागते, काय झाले दादा सांगा ना. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की तारा तुला मेहंदी काढता येते का. त्यावेळी तारा म्हणते, हो दादा मला मेहंदी काढता येते, पण कुणाचं लग्न आहे. त्यावेळी राजकुमार सांगू लागतो, अगं अमृता आणि मी परत लग्न करतोय. त्यावेळी ताराला तर खूप आनंद होतो, ती खूप उड्या मारू लागते. तेवढ्याच वेळात राजकुमार म्हणतो की खरंच तू तारा वेडी आहेस. अगं असा कसा विचार करू शकतेस, मी फक्त विनोद केला. अगं अमृताचं ना तिला खूप उष्णता जाणवते म्हणून तिच्या हातावर मेहंदी काढायची. त्यावेळी मग तारा म्हणू लागते की दादा तुम्ही पटदिशी जाऊन कोण घेऊन या, मी अमृता वहिनीच्या हातावर नक्कीच मेहंदी काढेल. त्यावेळी राजकुमार हसतच मग मेहंदीचे कोण आणण्यासाठी जात असतो. दुसरीकडे सावली मात्र देवाला फोन करते. त्यावेळी देवा सांगू लागतो की मी ट्रेनिंगसाठी बाहेर आलेलो आहे, पण मी दुसरी टीम कामाला लावली, लवकरात लवकर ते किरणचा शोध घेतील. त्यावेळी सावली म्हणू लागते की आपल्याला असं शांत राहून नाही चालणार, आपल्याला काहीतरी करावं लागेल. दुसरीकडे राजकुमारनं मेहंदीचे भरपूर सारे कोण घेऊन आलेला असतो आणि ते बघून अमृता आणि तारा तर हसू लागतात. त्यावेळी आता राजकुमार म्हणू लागतो की तारा मस्तपैकी माझ्या अमृताच्या हातावरनं राजहंश काढतो. त्यावेळी तारा म्हणते, नाही दादा मोर काढला तर चालेल का. त्यावेळी राजकुमार काही ऐकतच नसतो. अमृता म्हणू लागते की अगं तारा ते तर काही ऐकणार नाही, काय काढायचं ना मी तुला सांगते, तू चल बरं का पहिले मेहंदी तर काढ. त्यावेळी तारा मेहंदी काढण्यासाठी जात असते. आता दुसरीकडे मात्र गुंड मात्र किरणला त्यांच्या अड्ड्यावर घेऊन आलेले असतात. तिला बांधून ठेवलेलं असतं. किरण तर खूपच घाबरलेली असते. त्यावेळी किरण म्हणू लागते, तुम्ही मला का त्रास देताय मला कळतच नाहीये. आता त्यावेळी तो गुंड म्हणू लागतो, आता तुझ्या वडिलाला जिथं पोहोचला आहे ना मी, तिथंच तुला नेऊन पोहोचणार आहे, तुझं काय आता या जगामध्ये जिवंत राहून. त्यावेळी किरण तर खूपच घाबरून जाते. सावली आणि सारंग मात्र जगन्नाथची मदत घ्यायचं ठरवत असतात. त्यानंतर ते किरणची पत्रिका घेऊन जगन्नाथजीकडेच येत असतात. ज्यावेळी जगन्नाथजी किरणची पत्रिका बघत असते त्यावेळी बबलू मात्र अस्वस्थपणे स्वतः फेऱ्या मारत असतो आणि स्वतःला दोष देत असतो. आता त्यावेळी जगन्नाथ त्याच्यावरच ओरडतो, म्हणू लागतो किरणला काहीच होणार नाहीये. आणि त्यावेळी तो सांगू लागतो की किरणची जीवनरेषा काही इतकी पण तकलादी नाही, ती जिवंत आहे. आणि मग हे ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येत असतो. आता सावली म्हणू लागते की जगन्नाथजी आपल्याला ना आता किरणला शोधून काढावं लागेल, कारण की देवाभाऊ पण आपल्या सोबत नाही आता. त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतं की सावली तू अजिबातच काळजी घेऊ नको, मी माझ्या काही इतर माणसांना पण कामाला लावलं आहे, ते पण किरणचा शोध घेत आहे. आणि देवानी पण त्याची दुसरी टीम कामाला लावली आहे ना, तो तर आहे ट्रेनिंगला, पण दुसरी टीम मात्र किरणचा शोध नक्कीच घेईल ना. बबलू मात्र खूप घाबरलेला असतो. तो स्वतःला दोष देत म्हणू लागतो की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. त्यावेळी सावली, जगन्नाथजी, सारंग मात्र आता किरणच्या शोधामध्ये असतात. दुसरीकडे त्या किरणला त्या गुंडांनी चांगलंच धमकावलेलं असतं. तर बघूया मित्रांनो उद्या काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.